परिषदेच्या जे अनुसूचित जाती जमातीवर जे आरक्षण पडलं आहे यावर आता पुढचा राजकीय परिणाम काय होईल आणि विखे परिवाराची भूमिका काय असेल? नाही, याच्यामध्ये भूमिका असायचं काही कारण नाही. यापूर्वी देखील नगराध्यक्षपदाला एसटीचं आरक्षण राहिलेलं आहे. जे आता विद्यमान मंदिर प्रमुख आहेत त्यांच्याच मिसेस या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. अजून 1-2 नगराध्यक्ष एसटीचे राहिलेले आहेत. त्यामुळे ही काही नवीन प्रथा नाही शिर्डीमध्ये जेवढा ओपन समाज आहे तेवढाच तुलनात्मक एसटी समाजाचा देखील लोकसंख्या आहे आणि म्हणून स्वाभाविक होतं. याच्यामध्ये काही फार मोठं कोणी सिद्ध करायची आवश्यकता नाही की एसटी समाजाला तुलनात्मक संधी मिळाली पाहिजे. बाबांनी निर्णय घेतला, चिठ्ठ्या निघाल्यामध्ये एसटी समाजाला न्याय मिळाला. जरी तसं झालं असेल, किंबहुना ओपन जरी असतं तरी शिर्डीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काम आज महायुती सरकारने केलंय, मुख्यमंत्री महोदयांनी केले, उपमुख्यमंत्री महोदयांनी केले, शिर्डीमध्ये पूर्ण बहुमताने महायुतीची सत्ता येणार ही काळी दगडावरची पांढरी रेखा आहे, ती आम्ही आणू. नगर परिषदेवर जे ओबीसी आरक्षण पडलं आहे त्या ठिकाणी नेमके काही जण कुणबी देखील आहे. कुणबी उमेदवार म्हणजे कुणबी प्रमाणपत्र असलेला व्यक्ती तुम्ही ओबीसी मध्ये उमेदवार म्हणून देणार, मराठा उमेदवार नाही. आता मागच्या वेळेस जेव्हा तिथं ओपन जागा होती तेव्हा ओबीसी समाजाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी. तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की ही ओपनची जागा आहे, आपण थोडं थांबावं आणि ओपनलाच राहू द्यावं. जेव्हा अधिकृत ओबीसीची जागा येईल तेव्हा तुम्हाला आम्ही न्याय देऊ. मला परत आनंद वाटतो की बाबांच्या आशीर्वादाने ते संधी त्यांना मिळेल. आणि आता ज्या लोकांना जुन्या कालावधीमध्ये ज्या समाजाला, मी कुठल्या समाजाचं नाव उल्लेख करत नाही, पण ज्या समाजाला आपण त्या कालावधीमध्ये थांबायला लावलं होतं त्यांना ती संधी दिली जाईल. दर्शन सुविधा घेतात जो धोका सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराला आणि याला आहे, याबद्दल आपण काय डिसिजन घेणार? नाही, मला असं वाटतं की डिसिजन घ्यायचा अधिकार माझा नाही. आपण फक्त निदर्शनात आणून देऊ शकतो त्रिसदस्यीय समितीच्या की जी घटना मागं घडली की जी महिला CCTVवर दिसली आणि मंदिर प्रमुखावर जो आरोप झाला, ठीक आहे, तो आरोप खरा खोटा आहे 3 सदस्यीय समिती ठरवेल, तो अधिकार माझा नाही. मात्र त्या महिलेला जेव्हा आपण शोधायला गेलो तर ती महिला सापडलीच नाही. ती महिला कोण आहे, कुठून आहे, म्हणजे मंदिराजवळ मंदिराप्रमुखाच्या खुर्चीवर साईबाबांच्या मूर्तीसमोर आलेली महिला CCTVमध्ये स्पष्ट देतात असून देखील जर तिची ओळख पटत नसेल तर शिर्डी संस्थांच्या आणि मंदिराच्या सुरक्षिततेबाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मी माननीय CEO साहेबांना, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना विनंती केली की तुम्ही आलेल्या सर्व साई भक्तांचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे, त्याचं थंब झालं पाहिजे. उद्या एखादी अपवादात्मक घटना घडल्यानंतर असंच जर उत्तर प्रशासन देणार असेल की आम्हाला माहीत नव्हतं कोण आहे, तर हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट काम 3 सदस्यीय समिती करते, याच्यामध्ये काही चूक नाही. पण आता जसं चुका आपल्याला निदर्शनात येत आहेत ते त्याच्यावर सुधारणा करतील आणि लवकरच लवकर 1 महिन्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था प्रत्येक साई भक्त येणाऱ्याची ओळख पत्र घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाईल अशी प्रक्रिया करेल ही मला अपेक्षा आहे. रुग्णालयामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे, उपचार मिळत नाहीये, अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. परवा देखील एका तरुण मुलाला जीव गमवावा लागला. या ठिकाणचे जे वैद्यकीय स्टाफ जो आहे तो देखील गाळ झालेला आहे, चुकीच्या ट्रीटमेंट आता नेमकं याकडे आता तुम्ही कसं लक्ष देणार? नाही, आता त्यामध्ये ज्या लोकांना आरोप आहेत, ही दुर्दैवी बाब आहे की तो 7 वर्षाचा जो मुलगा आहे तो एक्सपायर झाला. त्याचं पोस्टमॉर्टम आजच अकाल झालं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील तुम्हाला पाहायचा राहिलेला आहे. नेमकी काय ट्रीटमेंट दिली गेलेली, काल मी माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो म्हणून मी ते कागद पाहिले नाहीत. ते कागद पाहून मी पोलिसांना FIR दाखल करायला लावलेली आहे. पोलीस त्यांना चौकशीलाही बोलवतील. मात्र साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये हॉस्पिटलच्या स्टाफबद्दल प्रश्न ऐरणीवर आहे. दुर्दैवाने ज्या उद्देशाने या साईबाबा संस्थेची निर्मिती झाली, साईबाबांची सेवा करणं, सेवा देणं, साई भक्तांना सेवा देणं, येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेवा देणं, अशा संस्थेमध्ये जेव्हा राजकारण होतं, वर्चस्वाची लढाई तयार होते, शिपाई हा डॉक्टरबरोबर वर्चस्वाची लढाई करतो, डॉक्टर लोक कंटाळून राजीनामा देतात, या सगळ्या राजकीय प्रकरणामुळं किंवा राजकारणामुळं या सगळ्या उभ्या केलेल्या संस्थेचं अक्षरशः हेळसांड होते, नुकसान होतंय. तर आमचा प्रयत्न आहे, मी स्वतः आता साई सेवक म्हणून अर्ज देतोय हॉस्पिटलमध्ये आणि मी आठवड्यातून माझा प्रयत्न राहील एक दिवस तरी बाबाची सेवा करण्या हेतू दवाखान्यामध्ये काम करेल. आणि आता ते मलाच हाती घ्यावा लागेल, तोपर्यंत ही सुधारणा होणार नाही आणि ते मला आता हाती घेऊन कमीत कमी बाबांची सेवा आणि येणाऱ्या भक्तांचं हेळसांड होऊ नये असा माझा प्रयत्न राहील.
तर पाहू माझा अर्जाचा काय निकाल लावतात हे ठरू. आपण काही दिवसापूर्वी सूचना देखील दिल्या होत्या, मात्र त्या सूचनांना केरळची टोपली संस्थांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवली. आता यापुढची तुमची परखड भूमिका काय असेल? नाही, मी हे कथेपर्यंत जरा व्यस्त आहे. कथेनंतर मग माझी कथा मी सुरू करेन. तर तोपर्यंत महाकालने मला शांत राहायला सांगितलं, तर मी त्यामुळे शांततेतच 16 तारखेपर्यंत शांततेची भूमिका घेतलेली आहे. नियोजन मोठं आहे. तर याच्यानंतर जिथं नियमावली पाळली जात नाही, नियमाचं उल्लंघन होतं, ते निश्चित आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून कारवाई करू.